भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू, पास्टर आणि सेवक यांना जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। तसेच पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे। पडळकर आणि शासनाच्या निषेधाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या। ख्रिस्ती समाजाचे मार्गदर्शक राम कांबळे, सॅमसन तिवडे, ग्रॅबियल तिवडे, आकाश तिवडे, किरण आरवाटगी, मनोज रणधीर, विजय बनकरी आदींच्या नेतृत्वाखाली हजारो समाज बांधवांनी पावसात मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन दिले। 4 तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला होता। 6 जूनला आमची बहीण ऋतुजा राजगे यांनी आत्महत्या केली। या घटनेचा तपास पोलीस करतायत, पण आमदार गोपीचंद पडळकर यांनी या घटनेचा फायदा घेऊन समाजामध्ये अशांतता तसेच दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सभा घेऊन प्रसार माध्यमातून भाषणात ख्रिस्ती धर्मगुरू यांचा सैराट करा, त्यांची जबाबदारी मी स्वीकारतो असं म्हटलं। या प्रकरणी पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी आक्रमक मागणी ख्रिस्ती समाजाने केली आहे। दरम्यान आमदार पडळकर यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे। गुन्हा दाखल न केल्यास समस्त ख्रिस्ती समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मुंबईच्या दिशेने दिनांक 1 जुलै 2025 रोजी मुंबईत अधिवेशनाच्या ठिकाणी लाँग मार्च काढणार आहे। यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असा इशाराही ख्रिस्ती समाजाने दिला आहे। नाव सांगा, पद सांगा आणि सांगा काय विषय आहे, तुमच्या मागण्या काय आहेत आणि आज काय केलं। सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम। माझं नाव रेव्हरंड श्रीनिवास श्री चोपडे, कोल्हापूर धर्मप्रांत, कोल्हापूर चर्च ऑफ नॉर्थ इंडिया याचा उपाध्यक्ष या नात्याने आज मी या ठिकाणी ख्रिस्ती समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून या ठिकाणी या आंदोलनामध्ये उपस्थित आहे। गेल्या काही दिवसापासून माध्यमाच्या ज्या काही बातम्या यूट्यूब प्रसारमाध्यमातून ज्या सर्व ख्रिस्ती समाजाला कलंक लावणारे, ख्रिस्ती समाजाला दाग लावणारे, ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंची बदनामी करणारे ज्या बातम्या पसरत चाललेल्या आहेत आणि या सर्व गोष्टीचा आणि ज्या काही आमदारांनी जे वक्तृत्व केलेलं आहे ख्रिस्ती धर्मगुरूंचा सैराट करेन या सर्व वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आहोत। मी भारतीय ख्रिस्ती आहे। देशाच्या संविधानानं दिलेला अधिकार, त्या अधिकाराप्रमाणे संविधानातील कलम 25 प्रमाणे धर्म प्रचार करणे आणि मला आवडणारा धर्म स्वीकारणे हा माझा हक्क आहे। ख्रिस्ती समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित करण्यासाठी आज जे षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे त्या सर्व गोष्टीचा आम्ही कठोर शब्दामध्ये निषेध करत आहोत। कारण की ख्रिस्ती धर्म जो आहे तो 150 वर्षापूर्वीचा नसून पहिल्या शतकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी संत थोमा भारतामध्ये केरळ या ठिकाणी आला आणि ख्रिस्ती धर्माचं जे अस्तित्व जे आहे ते पहिल्या शतकापासून आहे। आज ख्रिस्ती समाजाचं या देशातील विकासामध्ये, जडणघडणीमध्ये जे योगदान आहे ते देखील वाखाणण्याजोगं आहे। देशाच्या स्वातंत्र्यामध्ये असो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो, वैद्यकीय क्षेत्रामध्ये असो, सामाजिक क्षेत्रामध्ये असो आणि ज्यांना कोणी स्वीकारलं नाही अशा लोकांना स्वीकारण्यामध्ये असो, हे योगदान ख्रिस्ती समाजाचा आहे। जाती व्यवस्थेच्या बाहेर जाऊन ख्रिस्ती समाज हा कार्य करणार आहे। प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ही धर्म परिवर्तित करत नाही तर जीवन परिवर्तित करणार आहे। ख्रिस्ती विश्वास एक जीवनशैली आहे आणि ते जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते त्याप्रमाणे जगत आहेत।